TBP न्यूज, आवाज तुमचा, साथ आमची। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट तयार झाले। अजित पवार यांनी शरद पवार यांच्यापासून वेगळी भूमिका घेऊन महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला, परंतु शरद पवार यांनी महाविकास आघाडीसोबत राहणं पसंत केलंय। अजित पवार यांच्यासोबत जवळपास 40 आमदार बाहेर पडले। पक्ष सोडून गेलेल्या बंडखोर आमदारांविरोधात शरद पवारांनी दंड ठोपाटले। येत्या विधानसभा निवडणुकीत त्या आमदारांना धडा शिकवण्याचा चंग शरद पवार यांनी बांधलाय। पहिल्या टप्प्यात शरद पवार यांनी 20 जागांवर लक्ष केंद्रित केलंय। त्यासाठी अजित पवार यांच्या आमदारांविरोधात शरद पवार तरुण उमेदवार रिंगणात उतरवणार आहेत। शरद पवार गटाच्या तयारीबाबत अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके म्हणाले की लोकशाहीत कोणीही निवडणूक लढवू शकतो। प्रत्येकाला संविधानाने अधिकार दिलेत। आपण कितीही चांगलं काम केलं तरी बिनविरोध निवडून येऊ शकत नाही। मावळ विधानसभा मतदारसंघात विविध पक्षातून अनेक इच्छुक आहेत। त्याचबरोबर किती अपक्ष उभे राहतील हे सांगता येणार नाही, असं आमदार सुनील शेळके यांनी स्पष्ट केलंय। त्यामुळे आगामी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मावळात मोठी रंगत पाहायला मिळणार यात कोणतीही शंका नाही। आपल्या भागातील